सिटीज 2मध्ये बेळगाव शहराची निवड झालेली आहे। सिटीज 2मध्ये कर्नाटकातून बेळगाव हे एकमेव शहर निवडलेलं आहे। या योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून बेळगाव शहरासाठी भरघोस निधी मिळणार आहे। त्या अनुषंगाने प्रारंभी 160 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता। पण या 160 कोटीमध्ये 40% वाटा केंद्र शासनाचा, 40% वाटा राज्य शासनाचा व 20% वाटा महापालिकेचा होता। पण आता महापालिका प्रशासनावर जो आर्थिक भार येणार आहे तो कमी करण्यासाठी म्हणून सिटीज 2चा जो आराखडा आहे तो कमी करण्याचा घाट घालण्यात आलेला आहे। आता तो आराखडा 75 कोटी रुपयांचा करण्यात आला आहे। पण यामुळे बेळगाव शहराचं मोठं नुकसान होणार आहे। 75 कोटी रुपये आराखडा जर मंजूर झाला तर यातल्या बऱ्याचशा योजना कमी होण्याची भीती आहे। या सिटीज 2 मधून बेळगाव शहरातील घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित प्रकल्प उभारले जाणार आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने बांधकाम साहित्याचा जो बांधकाम साहित्याशी संबंधित जो कचरा असतो त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे। त्यानंतर बेळगाव शहरातील कचरा उचल प्रक्रिया जी आहे त्यात सुधारणा करण्याची योजना आहे। त्यानंतर उद्यानामधील कचऱ्यावर प्रयोग करण्याची योजना आहे। पण निधी कमी झाला तर यातले काही प्रकल्प रद्द करावे लागतील आणि त्याचा विपरीत परिणाम बेळगाव शहराच्या विकासावर होणार आहे। त्यामुळे स्मार्ट सिटीमधला हा जो सिटीज 2 भाग आहे त्याचा प्रस्ताव हा आधीप्रमाणे 160 किंवा त्यानंतर जो 135 कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव दिला होता तो व्हायला हवा, तरच ही योजना बेळगावसाठी लाभदायक ठरू शकते। केवळ महापालिकेवर आर्थिक भार पडू नये यासाठी प्रस्ताव कमी करण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे तो अत्यंत चुकीचा आहे। 75 कोटी रुपये प्रस्ताव जर मंजूर झाला तर महापालिकेला 18 कोटी 75 लाख रुपये भरावे लागतील। पण सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता त्यातले 6 कोटी रुपये देण्याची सुद्धा क्षमता आता राहिलेली नाही। पण ही आर्थिक स्थिती महापालिकेवर का ओढवली याचं आत्मपरीक्षण महापालिका प्रशासनाने करण्याची गरज आहे। या सिटीज 2 मध्ये जो 20% वाटा आहे तो देण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत झालेला आहे। त्यामुळे त्या ठरावानुसार 20% वाटा महापालिकेला द्यावाच लागणार। पण ती रक्कम कमी करण्यासाठी म्हणून या प्रकल्पामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न किंवा हा प्रकल्पाची रक्कम कमी करण्याचा प्रयत्न जर झाला तर तो अत्यंत चुकीचा आहे आणि बेळगावकरांनी त्याला विरोध करण्याची गरज आहे। स्मार्ट सिटीचा जो पहिला टप्पा 2016 साली बेळगावात सुरू झाला त्यातली बहुतांश कामं झालेली आहेत। आता सिटीज 2 मध्ये शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा मार्ग किंवा ही समस्या मार्गी लागण्याची शक्यता आहे। हे जर व्हायचं असेल तर 135 कोटीचा जो मूळ आराखडा आहे तो मंजूर व्हायला हवा, तरच बेळगाव शहरातील कचऱ्याची समस्या, घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागू शकतात। आता हा आराखडा या आराखड्याची रक्कम कमी होऊ नये किंवा त्यात 60 कोटी रुपये जी कपात केली जात आहे ती होऊ नये यासाठी बेळगावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। त्या आंदोलनाची माहिती घेऊन प्रत्येक बेळगावकरांना या आंदोलनात सहभागी होण्याची गरज आहे। बेळगाव शहरात सध्या कचरा व्यवस्थापन सुरू आहे। कचरा व्यवस्थापनासाठी अभ्यास दौरे केले जात आहेत, पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हायची असेल तर सिटीज 2 मधला 135 कोटी रुपयांचाच प्रस्ताव पाठवला जाणे आणि तो मंजूर होणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने बेळगावकरांनी या आंदोलनाला किंवा या उपक्रमाला पाठिंबा द्यायला पाहिजे। धन्यवाद। अमरकॉन कलेक्शन में आओ, नई वैरायटी यहाँ पाओ, सबके लिए कपड़े हैं खास। अमरकॉन में खुशियाँ हैं पास। अमरकॉन अमरकॉन कलेक्शन, खड़े बाजार, बेलगाम।